श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 416। उपशम प्रकरण सर्ग 59। सुरघूचे आख्यान। वसिष्ठ म्हणाले, हे रघुनंदना, अशा रीतीने मांडव्य ऋषींनी सुरघू राजाला उपदेश केल्यानंतर ते आपल्या रमणीय मुनिमंडलाप्रत जाऊन पोहोचले. राजाही एकांत स्थानी जाऊन आपल्या आत्मस्वस्वरूपासंबंधाने चिंतन करू लागला. तो म्हणाला, मी म्हणजे मेरू पर्वत नव्हे व तो माझा नव्हे. हे जग म्हणजे मी नव्हे आणि हे जग माझे नव्हे. हे पर्वत मी नव्हे आणि ते माझे नव्हे. ही पृथ्वी म्हणजे मी नव्हे आणि ती पृथ्वी माझी नव्हे. हे किरातमंडल मी नव्हे आणि तेही माझे नव्हे. मी ह्या देशाचा राजा आहे अशी जी माझी समजूत आहे ती केवळ माझी असून सर्व जनांची संमती आणि पट्टाभिषेक यांच्या योगाने ती कल्पना माझ्या ठिकाणी उद्भवली आहे. परंतु ही कल्पना मी आता अजिबात त्याग करतो. हा देश मी नव्हे आणि तो माझा नव्हे. आता फक्त हे नगर राहिले आणि त्याच्या संबंधाने माझा निश्चय आहे. पताका, सेवकजन, उपवने, हत्ती, घोडे, सामंत इत्यादिकांच्या योगाने शोभायमान होणारी ही राजधानी मी नव्हे आणि ती माझी नव्हे. मिथ्या संकेतांमुळे हे भोगवृंद व ही स्त्री यांच्याशी माझा संबंध आहे ही भ्रामक समजूत माझ्या डोक्यात खिळून गेली आहे. परंतु ह्या समजुतीचा निराश केला म्हणजे यापैकी कोणीही माझी नव्हेत. एवंच भृत्यवर्ग, चतुरंग सैन्य, वाहने, पुरे इत्यादिकांनी युक्त असलेले हे राज्य म्हणजे मी नव्हे आणि त्यांचा आणि माझा अर्थार्थी यत्किंचितही संबंध नाही. या मिथ्या कल्पनेमुळे मी आजपर्यंत विनाकारण व्याकुळ झालो होतो. आता हस्तपादादी अवयवांनी युक्त असलेला हा देह म्हणजेच मी असे मी आजपर्यंत समजत आलो. परंतु या संबंधाने सुद्धा मी आता बारकाईने विचार करून पाहतो म्हणजे झाले. हा अस्थि मांसाने भरलेला व घडलेला देह अचेतन असल्यामुळे तो देह म्हणजे मी असणे शक्य नाही. तसेच पाण्यातील कमळाचा ज्याप्रमाणे पाण्याशी तत्वतः संबंध नसतो त्याप्रमाणे ह्या जड देहाशी माझा तत्वतः संबंध असणे शक्य नाही. मांस काय, रक्त काय किंवा अस्थि काय ही सर्व जड असल्यामुळे ती म्हणजे मी नव्हे आणि ती माझी नव्हेत. कर्मेंद्रिय म्हणजे मी नव्हे आणि ती माझी नव्हेत. त्याचप्रमाणे या देहामध्ये जी जी जड द्रव्य आहे ती ती म्हणजे मी नव्हे व ती माझी नव्हेत. हे भोग म्हणजे मी नव्हे आणि तेही माझे नव्हेत. तसेच ही ज्ञानेंद्रिय देखील जड आणि असद्रूप असल्यामुळे ती म्हणजे मी नव्हे व ती माझी नव्हेत. ह्या संस्कृती दोषाचे मूळ असलेले मन तेही जड असल्यामुळे मन म्हणजे मी नव्हे आणि ते मनही माझे नव्हे. तसेच बुद्धी आणि अहंकार ही देखील मनाचीच भिन्न भिन्न रूपे असल्यामुळे बुद्धी आणि अहंकार म्हणजे मी नव्हे आणि तीही माझी नव्हेत. सारांश म्हणजे या शरीरापासून ते तहत मन व ज्ञानेंद्रिये इत्यादिकांपर्यंत जो स्थूल व सूक्ष्म भूतांचा संघात आहे तोही अनित्य स्वरूपाचा असल्यामुळे ते सर्व म्हणजे मी नव्हे. आता या सर्वांहून जे जे अवशिष्ट राहिले त्या संबंधाने सूक्ष्म दृष्टीने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या पलीकडे जे जीवतत्व आहे ते तर चेतन आहे. ह्या जीवाला जे ज्ञान होते ते त्रिपुटीमय असते व ते देखील त्या त्रिपुटीच्या पलीकडच्या तत्वाच्या प्रेरणेमुळेच होते. अर्थात जीव हा अशा रीतीने परावलंबी असल्यामुळे जीव हे आत्म्याचे तात्विक रूप असणे संभवनीय दिसत नाही. तसेच चैत्य म्हणजे विषय तेही माझे स्वरूप असणे शक्य नाही. यास्तव मी या सर्वांचा आता त्यागच करतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.